रामकृष्ण हरी. आज थोडं वेगळं वाटतंय ना, कारण आमच्या घरी आज रिक्षा घेऊन आल्यात त्या ताई आहेत. मला आज सकाळी एका मुलीचं कीर्तन आहे गावाला आणि तिला घेण्यासाठी एक पाहुणे आले आणि त्यांनी आळंदीतूनच ही रिक्षा आणली. तर थोडंसं मला आश्चर्य वाटलं, कारण रोज आमच्याकडे जेव्हा पाहुणे येतात रिक्षा घेऊन येतात, गाडी घेऊन येतात, तर ड्रायव्हर म्हणून आपण पुरुष मंडळी जास्त पाहतो. महिलांची संख्या आपल्याला फार कमी तुरळीत दिसते. मी तर पहिल्यांदाच पाहिले. तर या ताई या ठिकाणी आमच्या मुलीला घेण्यासाठी आल्या होत्या त्या पालकांबरोबर. तर ही त्यांची रिक्षा आहे. मला खूप आश्चर्य वाटलं हे सगळं बघून. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आहे. विशेष म्हणजे या ताईंचं काही एक शिक्षण नाही, तरी सुद्धा त्या सुंदर रिक्षा चालवतात, आपला उदरनिर्वाह त्या ठिकाणी करतात आणि त्यांच्या मालकांनीच त्यांना ही रिक्षा दिली. त्यांचं नाव आहे पिंकीताई सुनील जाधव. आळंदीमध्येच ही रिक्षा असते आणि नेहमीच महिलांना कुठं जायचं म्हटलं की रिक्षाची गरज पडते. तर त्यावेळेस महिलांसाठी एक महिलाच रिक्षा ड्रायव्हर असेल तर एकदम छान वाटतं, कारण गप्पा मारत मारत आम्ही कुठेही जाऊ शकतो. आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे की काही शिक्षण नसताना एक चांगला जॉब आणि कोणत्याही गोष्टीची काही न बाळगता एकदम धाडसाने, कारण ड्रायव्हिंग करणं म्हणजे खूप मोठी कला आहे आणि ही कला या ताईंनी अवगत केलेली आहे. मला खरं तर त्यांचा खूप मोठा स्वाभिमान वाटतो. आणि त्या किती वर्षापासून रिक्षा चालवतात आपण त्यांनाच विचारू. ताई, तुमचं प्रथम नाव सांगा. माझं नाव पिंकी सुनील जाधव आहे. मी आळंदीत राहते. मग माझं शिक्षण नाही झालेलं, पण मी आता दोन वर्षापासून गाडी चालवते. आणि गाडी चालवताना तुम्हाला काय अडचण? नाही, अजूनपर्यंत नाही आलेली अडचण. काहीच नाही. काहीच आणि पॅसेंजरची वगैरे काहीच नाही नाही, अडचण. अजूनपर्यंत. आणि तुमचं लायसन वगैरे कसं मिस्टरांनी दिलं काढून? हा, लायसन बॅच बिलला काढलेला. क्या बात आहे. सल्यूट आहे माझा त्यांच्या कार्याला. आणि ताईंना शुभेच्छा आहे. त्यांना परत आम्ही या ठिकाणी बोलवणार आहे, कारण आमच्या मुलींना जाण्यासाठी बस स्टॉपला वगैरे नेहमीच गरज पडते. आणि म्हणून जर आळंदीमध्ये कुणाला जर महिलांना जर रिक्षाची आवश्यकता भासली तर मी त्यांचा नंबर देत आहे. नंबर 83 80 85 64 39. परत एकदा सांगते, 83 80 85 64 39 हा ताईचा नंबर आहे. तुम्ही नक्की संपर्क करा. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला लाईक, कमेंट आणि शेअर करून कळवा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तुम्हाला काय देऊ? जेवण वगैरे सांगतो तू वळून घ्या. साईडला माग बस. काय नाही. बस.